अजित पवार यांच्या हवाई अपघातामध्ये निधनानंतर महाराष्ट्रातले राजकारणी थोडेसे धास्तावलेलेच आणि त्या धास्तावलेल्या स्थितीला वाढवणारी घटना घडली आहे। पंकजा मुंडे थोडक्यात बचावल्या आहेत। पंकजा मुंडे यांचं हेलिकॉप्टर उड्डाणापूर्वीच बिघडलं। पंकजा मुंडे त्यावेळेला हेलिकॉप्टरमध्ये बसल्या होत्या, मात्र उड्डाण घेण्यापूर्वी त्यांना पायलटनं हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड लक्षात आणून दिला आणि तात्काळ पंकजा मुंडे यांनी हेलिकॉप्टरमधून उतरून दूर होणं पसंत केलं। लातूर इथं दौऱ्यासाठी निघत असताना हा प्रकार घडलाय। देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत लँड झाली का, टेक ऑफ झाली का, कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना, त्याच्यामुळे सगळ्यांचे मन आदरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे। असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते, ताई विमान वापरू नका, ताई हेलिकॉप्टर वापरू नका, पण आता त्याला पर्याय नाहीये। शेवटी आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे, तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही। मी हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की हेलिकॉप्टरमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल, तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही। पंकजा ताईचं हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड आला। जर दुर्दैवाने जर उडल्यानंतर काही झालं असतं तर काय, म्हणून या अशा गोष्टीला आता सिरियसली घेतलं पाहिजे। पूर्ण हेलिकॉप्टरची तपासणी किंवा चेकिंग झाल्यानंतरच अशाला क्लिअरन्स दिला पाहिजे। परंतु कागदोपत्री क्लिअरन्स असतो आणि मूळ हेलिकॉप्टर हे बिघडल्यानंतर मग त्याच्यात सांगतात की तांत्रिक बिघाड झाला, म्हणून ह्या घटना ह्या योग्य नाही आहे। तर कुणाच्याही जीवाशी खेळणं मला वाटते उचित पण नाही। अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर संजय राऊतांनी संशय व्यक्त करणं सुरू केलेलं आहे। त्यांना चंद्रकांत पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं। ऐका। चंद्रकांत पाटील यांनी तपासाच्या नंतर सत्य बाहेर येईल अशी भूमिका घेतलेली आहे। दरम्यान संजय राऊत हे मात्र झाल्या प्रकारात अद्यापही घातपाताचा संशय व्यक्त करतायत। महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी महत्त्वाचा असलेला विषय अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात। अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे। सांगली महानगरपालिकेमध्ये सत्तेचं विभाजन कसं करायचं यासाठी आदल्या दिवशी आमची मला म्हणू की दोघेच बसून सांगली महानगरपालिकेशी संबंधित त्यांचे काही पदाधिकारी आलेले असतानाही हे तुम्ही थांबा रे बाहेर असं म्हणून आमची चर्चा झाली आणि ती खूप सांगलीच्या दृष्टीने सकारात्मक झाली। आणि मग नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या दृष्टीने ते मला म्हणाले की दादा निवडणुकांमध्ये एकमेकावर बोलायचं असतं। मी त्यांना हातात घेऊन असं म्हटलं की दादा रात गई बात गई। अजित पवार यांच्याबरोबर विमानामध्ये असलेल्या आणि अपघातामध्ये दुर्दैवीरित्या मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी हिच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आदित्य ठाकरे त्यांच्या घरी पोहोचले। पिंकी माळीनं अत्यंत कष्ट करून हवाई सुंदरीचं अर्थात फ्लाईट अटेंडंटचं पद मिळवलं होतं। या संपूर्ण अपघातामध्ये पिंकी माळीच केवळ मृत्युमुखी पडली नाही, तर तिच्या जाण्यानं तिची अनेक अपूर्ण स्वप्न तशीच ठळकपणे मागे उरली आहेत। पिंकी माळीला आपल्या संघर्षशील भावाला पायलट बनवायचं होतं। त्यांनी सगळ्यांनाच दुःख झालेलंच आहे। आम्ही आता ज्यांच्या घरी आलो त्या या वरळीत राहायच्या आणि अर्थात परिवाराशी भेटणं हे त्या दिवशी देखील माझं फोनवर बोलणं झालं होतं, पण मला एकदा येऊन त्यांना भेटायचं होतं आणि आज भेट झाली।